या संदर्भातलीच महत्त्वाची बातमी। प्रांजल खेवलकरांवर पहिला गुन्हा का दाखल केला असं एकनाथ खडसे म्हणालेत। प्रांजल खेवलकरांना मुख्य आरोपी का केलं असा देखील सवाल त्यांनी विचारलाय। त्या महिलेला पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला हवं होतं, केवळ बदनामीसाठी पोलिसांनी हे कृत्य केलंय अशी टीका देखील त्यांनी पोलिसांवर केली। पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले, त्याच सोबत रेव पार्टीची नेमकी व्याख्या काय असा सवाल देखील खडसेंनी विचारलाय। मिळून ज्या ठिकाणी संगीत नाही, ज्या ठिकाणी कुठलाही आदळापट नाही, गोंधळ नाही, डान्स नाही, काहीही नाही, एका घरामध्ये 7 जण बसलेले आहेत आणि त्यांची पार्टी चालली आहे, तर रेव पार्टीची व्याख्या काय नेमकी? पण प्रत्यक्ष ज्याच्याकडे पर्समध्ये सापडलेलं आहे तिला पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला पाहिजे होतं आणि ह्यांना साक्षीदार करायला पाहिजे होतं की खरं आहे की नाही। परंतु ह्यांना पहिल्या क्रमांकाचं करणं, वारंवार प्रांजल खेवलकरचं नाव घेणं, एकनाथ खडसे जावयाचं नाव घेणं, म्हणजे हे एकनाथ खडसेंच्या फॅमिलीला बदनाम करण्यासाठी मुद्दाम केलेलं कृत्य आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।